कसं आपल्यापदी भैसवतात. आपल्यासारखं दुसऱ्या जीवानं मोठं व्हावं अशी प्रामाणिक इच्छा संतांची असते. म्हणजे कसं, एक गोड दृष्टांत देतो, साधा दृष्टांत आहे. एकदा वर्ग भरला तो मुलांचा नाही बरं का माऊली, वर्ग भरला तो अंकांचा वर्ग भरला. 1 ते 9 अंक म्हणजे त्याच्यात शून्यही होत. शून्यापासून 9 पर्यंतच्या अंकांचा वर्ग भरला. आणि वर्ग भरला असताना काय झालं, तो 9 नावाचा अंक आहे ना तो 8 जवळ गेला. आणि काय कारण झालं कोणास ठाऊक, त्यानं 8च्या कानाखाली एक दिली लगावून. 8 थरथर कापायला लागलं. आणि ते म्हणलं, काय बाबा, माझी काही चुकी नाही, मी तुला काही बोललो नाही, पण तू मला मारलं का? 9 म्हटलं, मारलं का हे तुम्हाला विचारायचं नाही, कारण मी तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि मोठ्याला कधी विचारायचं नाही. आता काय 8 बोलतय, 8 गप्प बसलं. पण थोड्या वेळानं तीही उठलं आणि 7च्या शेजारी गेलं. आणि त्या 8नं 7च्या कानाखाली उडले. गंमत अशी झाली, त्या वर्गामध्ये असा आवाजावर आवाज घुमू लागला. 7 पण गप बसलं नाही, ते 6च्या शेजारी गेलं. त्यानं 6च्या कानाखाली मारली. 6 होत 5च्या शेजारी गेलं, 5च्या कानाखाली मारली. असं होत 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 नंबर आला 1 वरती. 2नं 1च्या कानाखाली मारली. आता जसं 1ला पडली तसं 0 थरथर कापायला लागलं. 0 म्हणलं, आता माझी काही घरी बरी गत नाही. आणि मग त्यानं काय केलं, एक कोपरा धरला, अंधारात जाऊन बसलं. म्हणजे नको उगाच पडायला. आणि जसं 0 एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेला आहे, ते 1ला कळालं. 1नं काय करावं, 1 उठला, कानाखाली बसली होती तरी 1 उठला आणि तो 0च्या शेजारी गेला. 0नं मारलं नाही महाराज, 0ला मारलं नाही, 0च्या शेजारी जाऊन 1 बसला. आणि त्याचा परिणाम असा झाला, 0 हे 0च असतं, पण जेव्हा 1 शेजारी येतो तेव्हा 0ची किंमत 10 पटीनं वाढते. जसं 1 जवळ आल्यानंतर 0ची किंमत 10 पटीनं वाढते, तसं आम्ही पामर जीव, आम्ही पापी जीव, पण आमच्या सहवासामध्ये जेव्हा संत येतात तेव्हा आम्ही सुद्धा संतत्वाला पोहोचतो. आमची सुद्धा किंमत वाढते, आपोआप वाढते. आणि म्हणून माऊलींच्या सोहळ्यामध्ये जा किंवा तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये जा, आम्ही व्यवहारामध्ये काही असो, पण माऊलींच्या सोहळ्यामध्ये गेलो की आम्ही वैष्णव होतो. वैष्णव सगळी लोक आम्हाला माऊली 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 म्हणतात. का? निव्वळ त्यांच्या संगतीत गेलो म्हणून. महाराज म्हणतात, काही निमित्त का होईना, काही निमित्ताला का होईना, पण जीवनामध्ये संतांची संगत करावी, संत समागम करावा.